मराठी कथा, मराठी बोधकथा. मैत्रीचं बंध, ट्रू फ्रेंडशिप. नातं किती महत्त्वाचा शब्द आहे ना आपल्या आयुष्यात. नातं हे अनेक प्रकाराचं असतं. माय लेकराचं, बहीण भावाचं, तर निसर्ग मानवाचं. पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट ही नात्याशिवाय अधुरीच म्हणावी लागेल. असंच एक नातं असतं मैत्रीचं. हो, मैत्रीचंच. रातोरात रडवणारी असावी, भिजवणारी असावी, हृदयात नवं घर करणारी. ती फक्त एकच असते, मैत्रीनं संपणारी. प्रत्येकजण कोणाचा ना कोणाचा मित्र असतोच. अगदी स्वतःपेक्षा आपल्या मित्रावर विश्वास दाखवणारी मैत्री आपल्या सर्वांचीच असते. ही मैत्री वेगवेगळ्या प्रकारची असू शकते, कुणाची प्राण्याशी तर कुणाची निसर्गाशी. पण खास असते ती दोन व्यक्तीची मैत्री म्हणजे काय हे सांगण्याची गरज नाही, कारण आपल्या अंतर्मनाला एवढेच सांगणे की मैत्री ही हिऱ्यासारखी चकाकणारं एक पवित्र नातं आहे. कळत नकळत आपल्या सुखदुःखात सामावणारी, डोळ्यात पाणी आणणारी. मैत्री ही आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाची साथीदार आहे आणि आपण ते अनुभवतो व जगतोही. पण हे सर्व कळतं केव्हा? जेव्हा आपल्यात दुरावा निर्माण होतो, तेव्हा कळतं की मैत्री म्हणजे काय. या जीवनावर स्वार होताच गरज भासते ती अशा व्यक्तीची जी आपल्याला समजू शकेल, आपल्या मनातील उलथापालथ समजू शकेल, आणि अशी व्यक्ती की आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट शेअर करू शकू तेही निर्धास्त, जेणे की आपलं मन हलकं होण्यास मदत होईल. आपल्या वाईट गोष्टी दाखवण्याबरोबरच आपल्या चांगल्या गोष्टीची प्रशंसा करणं, अगदी त्याच्या स्टाईलमध्ये. मला सांगायचं काय तर मैत्री ही फक्त सुखदुःखातच असते असं नाही. तर जे मुलं मुली शिक्षणासाठी घरापासून लांब आहेत ना, त्यांना विचारा मैत्री म्हणजे काय. मैत्री म्हणजे काय ते आई वडिलांची तसेच घरची पोकळी भरून काढण्याचं काम हे मैत्रीरूपी पवित्र नातं करतं. आपल्या आयुष्यात अनेक मित्र असावेत, पण एक मित्र असा असावा आरशासारखा, म्हणजे आपलं प्रतिबिंब दाखवेल व डोळ्यात अंजन घालेल असा असावा. या मैत्रीत स्वार्थ नसावा, गैरसमजाला तर थोडीही मोकळीक नसावी. सूर्याला मानवाचा मित्र म्हणतात का बरं? तर तो नुसता प्रकाश देत असतो किंवा दुसऱ्याने देण्याची अपेक्षा ठेवत नसतो. सूर्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत आपली मैत्री असावी. तुम्ही श्रीकृष्ण व सुदामाची मैत्री पाहिली असेल. ती पोहायच्या पुरचुंडी त्यातील प्रेम आठवतंय ना? असं असतं मैत्रीचं नातं. मैत्री ही आंधळ्याचा पाय, वात्सल्याची गाय, दुधावरची साय अशी मैत्री तुमच्या माझ्या मित्रप्रेमाची साक्ष आहे. मैत्री हा धागा नाही जो ताणल्याने तुटेल. मैत्री हा दीप नाही जो वाऱ्याच्या झुळकीने विझेल. मैत्री आहे दोन जीवांचा विश्वास, जीवन जगण्यासाठी श्वास. या नात्यामध्ये कधीच पडदा नसतो. अगदी आपले वैचारिक मतभेद झाले तरी आपण भांडतो, शिव्या देतो, पण त्यामध्ये आपले प्रेम असतं. सुखादुःखात अगदी आपला प्रत्येक क्षणात साथ देणारा आईनंतर मित्रच असतो. उगाच का कृष्ण सुदामाची जोडी एवढी फेमस आहे? मैत्रीची अनेक उदाहरणे आपल्याला माहीत आहे, पण हा मानवच हे मैत्रीचं नातं टिकवतो असे नाही बरं का? निसर्गाशी अगदी प्रेम प्रत्येक सजीव मैत्रीचं नातं टिकवतं. प्रत्येक सजीव मैत्रीचं नातं टिकवतं. कालचंच उदाहरण पहा ना. एक माकड दुसऱ्या माकडाला मरण्याच्या दाढेतून वाचवत. तिथे फक्त मैत्रीरूपी भावनाच होती ना. एवढे कशाला सांगत बसलोय मी. आठवून पहा ना आपली लहानपणाची मैत्री. खेळ, मस्ती, अभ्यास, शाळा, कोण विसरले ही मैत्री? लहानपणापासून एकमेकांच्या हातात हात धरून तुरू चालण्यापासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत साथ देते ती मैत्री. आपण ठरवून कधी मैत्री करत नाही,
गरीब श्रीमंत जात धर्म कधी त्यांचा परिणाम ही मैत्रीवर होत नाही. अगदी लहानपणी जर आपल्याला कोणी एखादी गोष्ट सांगितली तर ती पटणार नाही, पण मित्राने सांगू द्या आपल्याला लगेच विश्वास बसेल. खरंच खूप सुंदर नातं आहे मैत्रीचं. मीही अनुभव आलाय. जाता जाता एवढंच सांगेन, बाबांनो मैत्री जपा. फक्त मैत्री जपू नका तर ती त्या मैत्रीचा वटवृक्ष करा. समोरच्यालाही हेवा वाटेल अशी मैत्री करा. खूप सुंदर नातं आहे मैत्रीचं.